सर्वांना साष्टांग नमस्कार. जय नारायण, जय विश्वकर्मा, जय ओबीसी, जय संविधान. आपला सेवक समाजयात्री संघर्षयात्री राजेश पंडित रेणापूरकर नेहमीप्रमाणे आज या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधावा या समाज भावनेतून हा व्हिडिओ केला जात आहे. मी समाजाचा, समाज माझा ही संकल्पना जोपर्यंत समाज मनापर्यंत आपण पोहोचविणार नाही, रुजविणार नाही, तोपर्यंत समाज एकसंघ होणार नाही ही सातत्यानं भावना प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून आहे. याच भावनेतून आपण समाज ऐक्यासाठी, समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी, एकत्रित आणण्यासाठी राज्याच्या कान्याकोपऱ्यामध्ये विखुरलेल्या सकल सोनार समाजाला एकत्रित करणे हे आव्हानात्मक काम आपण सकल सोनार समाज बांधव आणि सर्व शाखीय सोनार हक्क परिषद महाराष्ट्राच्या या सर्व शाखीय सोनार समाज संघटनेच्या माध्यमातून आपण सोनार ऐक्यासाठी आपण सर्वजण कार्यरत झालेलो आहोत. ज्यावेळेस आपण एक कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो, ही सामाजिक भावना प्रत्येकाची असते. मी समाजाचा, मग समाज देखील माझा असलाच पाहिजे हे प्रत्येकालाच वाटत आहे. ही सामाजिक ऋणानुबंधाची गोष्ट सत्यात उतरवण्याचं काम आपल्याला करायचं. सामाजिक बांधिलकी असेल, समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी, समाजाला विनवणी असेल, विनंती असेल, किंवा हक्काने समाज एकसंघतेसाठी केलेले आव्हान असेल, या आव्हानाला देखील प्रतिसाद समाज देत आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी समाज बांधवांचे, माता भगिनींचे, समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ विविध क्षेत्रातील मान्यवर या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. आणि भविष्यात देखील याच पद्धतीनं सकल सोनार समाज एकीकरणासाठी समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्ञानवंत, प्रज्ञावंत अशी सर्वच समाजातील नामांकित समाज बांधव किंवा भगिनी या सर्वांनी सहकार्य किंवा मार्गदर्शन नवक्या संघटनेला करावं. आणि सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची ही सर्वशाखीय सोनार समाज संघटना ही 4-5 महिन्याची जरी असली तरी समाज मनापर्यंत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी, समाजातील ज्वलंत समस्या त्यावर काम करण्यासाठी प्रामुख्यानं प्रयत्नशील आहे. आपले सहकार्य मिळत आहे, पुढेही मिळेल. विविध क्षेत्रातील समाज बांधव निश्चितच सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची या सर्व शाखीय सोनार समाज संघटनेला जोडले जातील, हा विश्वास देखील निश्चित आहे. सामाजिक विषय हाताळताना, समाजाचे प्रश्न हे शासन दरबारी मांडत असताना, समाजाच्या ज्वलंत समस्या जाणून घेत असताना, समाज मनाशी संवाद साधत असताना, त्यांच्या व्यथा जाणून घेत असताना खरोखरच अंगावर शहारे उभा राहतात. त्यांनी त्यांची व्यथा सांगणं आणि व्यथा सांगताना आपण ऐकत असताना आपल्या डोळ्यातून अश्रू वाहणं खरोखरच ही वस्तुस्थिती आहे. जातिवंत, आम्ही जातिवंत सोनार, परंतु आता पिढी जात चालत आलेला स्वर्णकलेचा व्यवसाय हा राहिलेला नाही.
जातीवंत सोनार हा फक्त जातीचा सोनार राहिलेला आहे. व्यवसायानं आता तो डबघाईस आलेला आहे, मागं पडत आहे आणि खरोखरच व्यवसायातून बाहेर फेकला जवळपास गेलेलाच आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. सोनार समाज हा आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. इतर जाती धर्माचे जे बांधव आर्थिकतेच्या बळावर आज आपल्या व्यवसायामध्ये पुढे येत आहेत. कुठेतरी माणुसकीचा झरा आटलाय की काय असं वाटत आहे. सोनार समाज आणि त्यात असलेली शाखा यामुळे सोनार समाज विखुरला गेला. सोनार समाज संख्येनं लक्षणीय असून देखील असंघटितपणामुळे समाज हा विखुरलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळं समाजाचे प्रश्न मार्गी लागत नाहीत. समाज एकसंघ नसल्या कारणाने लोकप्रतिनिधी आपल्याकडं प्रामुख्यानं लक्ष देत नाहीत. त्यामुळं आपण एकसंघ येणं गरजेचं आहे, एकत्रित येणं गरजेचं आहे. आपण आपल्या समाजातील महिला भगिनींचं संघटन देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते संघटन व्हावं यासाठी सोनार हक्क परिषद महाराष्ट्राच्या या संघटनेच्या सन्माननीय आमच्या महिला भगिनी देखील रणरागिणी सोनार हक्क परिषद महाराष्ट्राच्या या संघटनेमध्ये सोनार हक्क परिषदेची महिला आघाडी सक्षम करण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्नशील आहेत. त्यात प्रामुख्याने आमच्या महिला आघाडीच्या राज्य समन्वयक आदरणीय सौ माधवीताई पोद्दार, आदरणीय आमच्या ज्येष्ठ भगिनी मार्गदर्शक महिला आघाडीच्या राज्याध्यक्षा आदरणीय विजयाताई दहिवाळ, सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची या संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा आदरणीय मुक्ताताई ढाळे, या संघटनेला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रविशंकरजी धर्माधिकारी, काशनाथभाऊ पोद्दार, संतोषजी सोनार, निलेशजी भैया धाराशिवकर, चंद्रकांतजी दादा वेदपाठक, बालाजीराव दीक्षित सुगावकर, सचिनजी मानकर, अमोलजी हिलाले, संतोषजी दीक्षित भंडार कवटेकर, सुनीलराव पंडित, अमितजी विरणेकर, सुधाकररावजी शहाणे, दिगंबररावजी तपाशे, बाबासाहेबजी पंडित, त्याचबरोबर या संघटनेची सक्षमपणे प्रवक्ता पदाची धुरा सांभाळणारे शिवशाहीर तुकारामजी सुवर्णकर, आपले कार्याध्यक्ष विजयकुमारजी टाक चाटोरीकर, ही सर्व मंडळी सन्मानपूर्वक समाजमनापर्यंत जाऊन त्यांचं मत जाणून घेत आहे. आणि सोनार हक्क परिषदेचे जे ध्येय धोरण आहेत, जे उद्दिष्ट आहेत, तर शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे चांद्यापासून बांध्यापर्यंत विखुरलेल्या सोनार समाजाला सोनार हक्क परिषदेचे उद्दिष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि समाजाला सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची या सर्व शाखीय सोनार समाज संघटनेमध्ये जोडली जाण्याची विनंती करत आहे. ही सर्व बांधव आणि माता भगिनी, युवक युवती प्रामुख्यानं आपापल्या भागामध्ये अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्नशील आहेत. या सर्वांचं मनापासून कौतुक करणं, अभिनंदन करणं हे संस्थापक अध्यक्ष या नात्यानं कर्तव्य आहे आणि ते मी करत आहे. सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची या सर्व शाखीय सोनार समाज संघटनेचे राज्य समन्वयक म्हणून आदरणीय गुरुवर्य कुरोडवाडीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी पारखे सर, आदरणीय काशीनाथभाऊ पोद्दार, आदरणीय रविशंकरजी धर्माधिकारी, आदरणीय चंद्रकांत वेदपाठक, ही सर्वच ज्येष्ठ मंडळी सोनार हक्क परिषद महाराष्ट्राच्या संघटनेला पुढे नेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. हे उल्लेखनीय बाब अतिशय महत्त्वाचे आहे.
खेडोपाडी विखुरलेला आमचा सोनार समाज, त्यांचे प्रश्न यासाठी प्रयत्नशील असलेला आपला सोनार हक्क परिषदेचा प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता समाजाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं राहणं यासाठी कसोशीनं प्रयत्न करत असतो. आज वेगवेगळ्या भागामध्ये सामाजिक उद्दिष्टाने सामाजिक ध्येयाने पछाडलेल्या आमच्या सोनार हक्क परिषदेचा कार्यकर्ता हा प्रामुख्यानं समाज मनाला जोडला जात आहे. शाखीय मतभेद कोणीही मानत नाही. कुठल्याही शाखेचा संघटनेचा आम्ही अनादर करत नाही. सर्व शाखेची मंडळी एकत्रित यावीत. सर्व शाखे सोनार हक्क परिषद महाराष्ट्राचे हे सोनारांच्या हक्कासाठी असलेला हा चळवळीचा गाभा भाग सोनार हक्क परिषदेच्या माध्यमातून पुढे जात आहे. या चळवळीस साथ देण्यासाठी अनेक मंडळी सर्व शाखे बांधव आणि भगिनी जोडले जाणं हे आमच्यासाठी आणि समाजासाठी ऐतिहासिक गोष्ट आहे. माझ्या मायबाप समाज बांधवांनो, माता बहिणींनो, समाज एकत्रित येणे आणि समाजाचे प्रश्न मार्गी लावणे हे निश्चितच यशस्वी होईल, परंतु त्यासाठी आपण एकसंघ आलं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे. हीच भूमिका घेऊन अनेक वर्ष आपण सातत्यानं सोनार समाजाची चळवळ, सर्व शाखी सोनार समाज एकसंघ व्हावा, चांद्यापासून बांध्यापर्यंत विखुरलेल्या सोनार समाजाला एकत्रित आणावं, हीच समाज भावना आपण समाज मनापर्यंत पोहोचण्याचंच काम करत होतो. वेगवेगळ्या छोट्या मोठ्या कार्यक्रमातून आपल्याला कुठं संधी जर मिळाली तर त्या व्यासपीठावर आपण सर्व शाखीय सोनार समाज एकसंघ व्हावा, समाजाचे प्रश्न, प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत, आपल्यालाही राजकारत्यांनी गृहीत धरावं. आपल्या सोनार हक्क परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्ता समाजाच्या प्रश्नावर ज्वलंतपणे कार्यरत झाला पाहिजेत. ज्वलंत प्रश्नावर तो लढाऊ वृत्तीने आपल्या न्यायिक हक्कासाठी संविधानिक पद्धतीने आपण ते आपला हक्क मिळवण्यासाठी पुढं आला पाहिजेत. हीच भावना आम्ही सातत्यानं मांडत असतो. यासाठी आपण शाखीय भेद विसरून कुठल्याही संघटनेची स्पर्धा न करता, कुठल्याही नेतृत्वाबद्दल आकर्षण न बाळगता सर्वांचा आदर, सर्वांचा सन्मान, ज्येष्ठांचा आदर, समाजातील माता भगिनी यांना सन्मानपूर्वक संघटनेमध्ये येण्यासाठी आणि संघटनेत असलेल्या महिलांचा सन्मान शब्दाने आणि वस्तुस्थिती प्रामुख्यानं प्रत्यक्षदर्शनी आपण कार्यरत असताना, आपण सोबतीला काम करत असताना आपण एकमेकाचा सन्मान ठेवून, एकमेकाचा आदर बाळगून आपण सर्वजण कार्यरत राहणं आणि संघटनेला पुढं नेणं हीच महत्त्वाची आपली सर्वांची जबाबदारी लक्षात घेऊन समाजाच्या न्याय हक्कासाठी आपल्याला पुढं लढलं पाहिजे, पुढं जायला पाहिजे आणि समाजामध्ये नवक्रांतीची एक पहाट निर्माण करणं, समाजाचे प्रश्न मार्गी लागावेत, लोकांनी आपला आदर्श घेऊन तिथं हे संघटन वाढवलं पाहिजे. आपण इतर संघटनेचा आदर्श, इतर संघटनेच्या प्रमुखांचा आदर्श घेऊन त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण देखील छोटंसं हे रोपटं वाढवण्याच्या दृष्टीने ह्याचा देखील वटवृक्ष व्हावा, हीच भावना आपण सातत्यानं बाळगत असतो. आणि राजकीय लोकप्रतिनिधी यांचा देखील आपल्या या अल्पशा समजल्या जाणाऱ्या ओबीसी 12 बुलतर असलेल्या विश्वकर्मी वंशी समाजातील सोनार या समाजाला कुठंतरी न्याय मिळावा, आमचं मागासले पण दूर व्हावं, आमचे डबघाईस आलेले व्यवसाय शासनाच्या माध्यमातून विविध योजनेच्या द्वारे आमच्या बांधवाला देखील कुठंतरी धीर मिळावा, सहकार्य मिळावं, शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा, हीच सातत्यानं आमची भावना राहिलेली आहे. सरकार देखील सकारात्मकपणे कार्य करत आहे, याबद्दल सरकारचे देखील आम्ही अभिनंदन वेळोवेळी करत आहोत. समाज विखुरलेला आहे, विस्तारलेल्या
समाजाला, विखुरलेल्या समाजाला एकत्रित करणं आव्हानात्मक काम जरी असलं तरी आज प्रामुख्यानं आमची जी कार्यकर्ती टीम आहे, सोना हक्क परिषद माध्यमातून किंवा वेगवेगळ्या संघटनेची, संस्थेची जी बांधव असतील, भगिनी असतील, ती करत आहे. त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांची अभिनंदन करून काही चुकीचा एखादा शब्द गेला असेल तर क्षमा मागतो आणि तुमचाच हा छोटासा बांधव हा शेवट या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नारायण, जय विश्वकर्मा.